नाशिक पोलिसांची मोठी कारवाई। रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार जेरबंद, 24 गुन्हे उघड। युनिट 1 आणि 2 ची संयुक्त कामगिरी। नाशिक शहर परिसरात वाढत्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व 2 यांनी संयुक्तपणे केलेल्या कामगिरीत रेकॉर्डवरील अट्टल सराईत गुन्हेगाराला जेरबंद करून एकूण 24 गुन्हे उघडकीस आणले आहेत। पोलिसांनी सदर आरोपींकडून चेन स्नॅचिंगचे 22 गुन्हे आणि वाहन चोरीचे 2 गुन्हे उघड केले आहेत। आरोपी सादिक अली उर्फ जाफरी सय्यद राहणार आंबेवली कल्याण याला कल्याण येथून ताब्यात घेण्यात आले। आरोपीकडून 13.4 तोळे सोन्याच्या लगडी व दागिने, 10 लाख रुपये किमतीची ब्रिझा 4 व्हीलर आणि 80,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 26,24,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त, उप-आयुक्त गुन्हे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचन मुदगल, युनिट क्रमांक 2 चे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर व त्यांच्या पथकाने पार पाडली। वृत्तसंकलन रफिक सय्यद। नाशिक शहरामध्ये मागील काही महिन्यामध्ये सातत्यानं चेन स्नॅचिंगच्या घटना घडत होत्या। या घटनांचा तपास करून तात्काळ आरोपीला अटक करण्याविषयी माननीय पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले होते। त्या अनुषंगानं गुन्हे शाखेकडील पथकांना ह्या आरोपींचा शोध घेण्याविषयी आदेशित करण्यात आले होते। या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी क्राईम ब्रँच युनिट 1 व युनिट 2, युनिट 1 चे श्री अंचन मुदगल साहेब व युनिट 2 चे इपे तोडकर साहेब दोघांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न केले आणि सीसीटीव्ही फुटेज असेल आणि टेक्निकल अनालिसिस सर्व गोष्टी करून तसेच ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून या आरोपींना त्यांनी अटक केलेले आहे आणि आरोपींना अटक करून एकूण 22 गुन्हे, शहरातील 22 गुन्हे आणि 22 गुन्हे चेन स्नॅचिंगचे आणि वाहन चोरीचे 2 गुन्हे असे 24 गुन्हे यांनी उघड केलेले आहेत। 24 गुन्हे उघड करून यांनी या गुन्ह्यामध्ये एकूण 13.4 तोळे सोनं हस्तगत केलेलं आहे। याशिवाय एक 4-चाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन देखील हस्तगत केलेलं आहे। असा एकूण यांनी 26 लाखापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून चांगली कामगिरी केली आहे आणि गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। आरोपीला यांनी ठाणे येथून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, सराईत गुन्हेगार आहे। त्याच्याकडनं अजूनही गुन्हे उघडकीस येऊ शकतात, त्याविषयी आणखी तपास सुरू आहे। मुख्य आणि युनिट 2 दोन्हीच्या पथकांची संयुक्त कामगिरी आहे। फक्त आरोपीला ताब्यात घेण्यापेक्षा त्याच्या मागे टेक्निकल अनालिसिस देखील महत्त्वाचं असतं। ही सर्व कामगिरी युनिट 1, युनिट 2 दोघांनी मिळून केलेली आहे।